लवकरच राज्याचे मुख्यमंत्री सन्मान्य देवेंद्र फडणवीस साहेबांनी सीएम श्री शाळा योजना ही घोषित केलेली आहे। दरम्यान बाहेर सुद्धा आंदोलन चालू आहेत, त्यात शिक्षकांचं आंदोलन प्रकर्षाने चर्चेत येत आहे। त्या संदर्भात काही चर्चा झाली आहे की काय झालं? नाही, शिक्षकांच्या वेगवेगळ्या मागण्या त्या ठिकाणी असतात आणि अनेक मागण्या याच्या आधी देखील सरकारनं मान्य केलेल्या आहे। याच्यानंतर देखील त्यांच्या ज्या मागण्या असतील त्याच्यावर निश्चितपणे सकारात्मक विचार करून त्या पूर्ण करतात। टेट परीक्षेसंदर्भात एक जे आले आहे की जुन्या शिक्षकांना पण टेट परीक्षा अनिवार्य करण्यात आली आहे, त्या संदर्भामध्ये नाराजगी आली आणि ते काही संभ्रम चालू आहे। त्या टीईटी संदर्भातला निर्णय आरटी ऍक्ट जेव्हा 2009 साली केंद्र सरकारने त्या ठिकाणी पारित केला होता, त्यानंतर एक अल्पसंख्याक संस्था त्या ठिकाणी सुप्रीम कोर्टामध्ये गेली होती। त्याच्यावर निर्णय देताना माननीय सुप्रीम कोर्ट सर्वोच्च न्यायालयाने या संदर्भात निर्णय दिला आहे आणि त्या संदर्भात त्याची अंमलबजावणी सुरू आहे। परंतु याच्यामध्ये शिक्षकांची देखील बाजू कशी घेता येईल असा प्रयत्न राज्य सरकारच्या वतीने चालू आहे। एक आपण बघतोय की इंग्रजी शाळांचा प्रश्न वाढलेला आहे, त्या दरम्यान मध्ये मराठी शाळांना कुठेतरी मागे पडल्यासारखं वाटतंय। मराठी शाळांसंदर्भात महाराष्ट्र सरकार काय निर्णय घेत आहे किंवा कशा पद्धतीने अनेक वेगवेगळ्या उपाययोजना राज्य सरकारच्या वतीनं त्या ठिकाणी चालू आहे। आपण जर का बघितलं असेल तर राज्यातल्या आदर्श शाळा योजना अंतर्गत मोठ्या प्रमाणात सरकारी शाळांचं बांधकाम त्या ठिकाणी चालू आहे। जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर निधी सरकारी मराठी शाळांना त्या ठिकाणी देण्यात येतोय। लवकरच राज्याचे मुख्यमंत्री सन्मान्य देवेंद्र फडणवीस साहेबांनी सीएम श्री शाळा योजना ही घोषित केलेली आहे। त्या माध्यमातून देखील आपण जवळजवळ 5000 सरकारी शाळांचं बांधकाम करून चांगलं इन्फ्रास्ट्रक्चर, चांगल्या सुविधा या मराठी माध्यमांच्या शाळांकरता देखील उपलब्ध करणार आहोत। मध्यंतरी महानगरपालिकेच्या काही शाळांचे व्हिडिओ व्हायरल झाले, ज्यात एकाच वर्गामध्ये पहिली ते 10वीचे विद्यार्थी सुद्धा बसलेले आहेत आणि शिक्षण घेत आहेत। या संदर्भामध्ये काही ही परिस्थिती जुनी होती, परंतु आता परिस्थिती बदलत आहे। मागे मी मुंबई महानगरपालिकेच्या एका शाळेमध्ये गेलो होतो, त्या ठिकाणी जवळजवळ 800 विद्यार्थी होते। खूप मोठं इन्फ्रास्ट्रक्चर देखील त्या ठिकाणी होतं आणि मी माहिती गेली असता पहिले ज्या मुंबई महानगरपालिकेच्या शाळेची स्ट्रेंथ 2.5 लाख होती, ती आता जवळजवळ 3.5 लाखापर्यंत विद्यार्थ्यांची संख्या त्या ठिकाणी वाढलेली आहे। धन्यवाद।